नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे शेतावर अद्रक लावत आहोत. तर ही जी काही प्रोसेस आहे अद्रक लावण्याच्या आधीची आम्ही करत आहोत. एक आहे की बांबूच्या रांगीच्या मधात, म्हणजे आपले जे बांबू आहे त्याच्या मधात अद्रक येतो की नाही हा एक डेमो पर्पजसाठी का आम्ही ते पाणी सोडलं आहे. मधात बेड आहे, त्या बेडवर गड्डे केले आणि त्याच्यामध्ये अद्रक लावतो आहे. तर त्याच्या आधीची जी काही प्रोसेस आहे ते मी तुम्हाला आधी दाखवून देतो. हा आपला अद्रक आहे. इथे हा जो अद्रक आहे हा टोटली ऑर्गॅनिक अद्रक आम्ही आणलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल, आम्ही MP ला एका सरांकडे व्हिजिट करायला गेलो होतो. त्यांच्याकडनं अद्रक आणला आहे. हा 26 किलोचा आहे, 25 किलोचा, पण 1 किलो एक्स्ट्रा. आणि सेम एक तिथे एक बोर आहे, तो एक आहे 25 किलोचा. ठीक आहे. अद्रक लावायच्या आधी काही प्रिपरेशन्स आहे. एक आहे हे एक बॉटल वायक्युअर बी, याचं 100 ml आणि याचं 100 ml. ट्रायकोडर्मा 100 ml आणि याचे 100 ml. हे आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे का घमेल्यामध्ये. आता आमच्याकडे एक छोटासा घमेला आहे त्यामुळे आम्ही याच्यामध्ये करतोय. याच्यामध्ये मिक्स करून हा अद्रक या पाण्यामध्ये 5 मिनटं भिजू ठेवायचं आहे, जेणेकरून जे काही आपल्या जागेमध्ये बॅक्टेरिया वगैरे असेल ते पूर्ण हा रिकवर करू शकतो स्वतःला, म्हणजे अद्रक खराब होणार नाही. तर आधी आपण ते करूया. मापन आणला का? नाही, आपल्याला नंतर वेळेवर सांगितलं मापाचा. बस. नाही, काय बॉटल पकड बरोबर. टाकला काय? नाही, तू टाक. बस. आता टाकायचं टाकत आहोत. बस ठीक आहे, राहू दे सध्या. आता त्याला 5 मिनटं. आता हे असं याला 5 मिनटं याच्यामध्ये भिजू ठेवायचं आणि नंतर मग इथून काढून आपण आपल्या जागेवर लावू शकतो. जे आपण काही गड्डे करत आहोत, म्हणजे जे आपण लावत आहोत, ते ही आपली बांबू आणि त्याच्या मागचा बांबू यांच्यामध्ये गॅप जो आहे तो 6 इंचीचा आहे. तर त्यामुळे आपण मधामध्ये 1-1 फूटच्या हिशोबाने आपले 3 ते 4 असे गड्डे याच्यामध्ये मावणार. तर हे गड्डे जे आहे ते हित भराचे, म्हणजे की 6 इंचीच्या जवळपास करायचं आणि त्याच्यामध्ये ते लावायचे अद्रक. हे आता आम्ही इथे करत आहोत लाईनिंग. त्याच्यानंतर इथे आपले मधात 2 कापूस लावले होते, त्याचे जे काही बेड होते त्याच्यावर आपण गड्डे केले आणि लावले. आणि त्याच्या बाजूने आपण पाणीसारखं पाणी देत आहोत सध्यासाठी, कारण की जागा ओली नव्हती आणि आमचं वेळेवर झालं की इथे आपल्याला अद्रक लावायचं आहे. तर त्यासाठी म्हणून जागा लवकर ओली झाली पाहिजे म्हणून आम्ही हा एक उपाय केला, कारण की गड्डे होत नव्हते. तर अशा पद्धतीने आपण इथे गड्डे करून याच्यामध्ये अद्रक लावत आहोत.